नमस्ते. पत्रद्वारा संस्कृतम ऑनलाईन वर्गामध्ये आपलं स्वागत. आपण पत्रद्वारा संस्कृतम ऑनलाईन वर्गामध्ये प्रवेश हा पहिला भाग शिकतो आहे आणि त्यातील हा 5वा पाठ आणि या 5वा पाठ म्हणजे पंचम पाठातील हा 3रा भाग आहे. यामध्ये आपण आज द्वितीया विभक्ती शिकणार आहोत. आपल्यासमोर काही वाक्य आहेत. हे वाक्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. बालकः खादति म्हणजे मुलगा खातो. शिक्षकः पाठयति म्हणजे शिक्षक शिकवतो किंवा आदरार्थी शिकवतात. छात्रः पठति म्हणजे विद्यार्थी शिकतो किंवा वाचतो. पठति या क्रियापदाचे दोन्ही अर्थ होतात, शिकतो किंवा वाचतो. प्रेक्षकः पश्यति म्हणजे पाहणारा पाहतो. श्रोता शृणोति म्हणजे ऐकणारा ऐकतो. आणि अहम लिखामी म्हणजे मी लिहितो. आता ही काही वाक्ये आपल्यासमोर आहेत, परंतु ही वाक्ये पूर्ण वाक्ये नाहीत. या वाक्यांमध्ये एक प्रश्न अर्धवट राहिलेला आहे आणि तो म्हणजे बालकः खादति, परंतु बालकः किम खादति, मुलगा खातो परंतु मुलगा काय खातो हा प्रश्न अनुत्तरित राहतो. म्हणजे केवळ मुलगा खातो एवढं सांगून आपलं भागत नाही, मुलगा काय खातो हे सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षकः पाठयति परंतु शिक्षकः किम पाठयति, शिक्षक काय शिकवतात. छात्रः किम पठति विद्यार्थी काय वाचतो किंवा काय शिकतो. प्रेक्षकः किम पश्यति पाहणारा काय पाहतो. श्रोता किम शृणोति श्रोता काय ऐकतो. आणि अहम किम लिखामी म्हणजे मी काय लिहितो. हे प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि यामध्ये हा जो किम शब्द आहे, किम म्हणजे काय, तर या प्रश्नाचं जे उत्तर येईल ते उत्तर आपल्याला द्वितीया विभक्तीच्या सहाय्याने द्यावं लागतं. म्हणजे मुलगा काय खातो, तर इथे उत्तर आपल्याला जे द्यायचं आहे ते उत्तर द्वितीया विभक्तीमध्ये आपल्याला द्यायचं आहे. आणि ते कसं द्यायचं ते आता आपण शिकणार आहोत. बघा, छात्रः पठति हे वाक्य आहे, म्हणजे विद्यार्थी शिकतो हे वाक्य. आणि छात्रः किम पठति हा प्रश्न आहे की विद्यार्थी तर वाचतो, विद्यार्थी तर शिकतो, परंतु काय वाचतो. आता विद्यार्थी कोणकोणत्या गोष्टी वाचू शकतो यांची जर आपण यादी केली तर त्यामध्ये पाठः म्हणजे धडा, श्लोकः म्हणजे श्लोक, लेखः म्हणजे एक छोटासा काहीतरी लेख लिहिलेला असतो तो, किंवा कविता कोणती तरी एखादी कविता वाचू शकतो, किंवा नाटकम कोणतं तरी एखादं नाटक वाचू शकतो. आता हे जे शब्द आहेत हे शब्द छात्रः किम पठति विद्यार्थी काय वाचतो या प्रश्नाची उत्तरे होऊ शकतात, परंतु ही उत्तरे आपल्याला द्वितीया विभक्तीचा उपयोग करूनच द्यावी लागतात. आणि या शब्दांची द्वितीया विभक्ती अशी होते पाठम, श्लोकम, लेखम, कविताम किंवा नाटकम. आता हे शब्द द्वितीया विभक्तीमध्ये आल्यानंतर आता आपण या प्रश्नाची उत्तरे देऊ शकतो. छात्रः किम पठति विद्यार्थी काय वाचतो, तर छात्रः पाठम पठति. बघा, मूळ शब्द पाठः असा आहे बरं का, परंतु जेव्हा आपण प्रश्नाचं इथे उत्तर देतो आहे किम पठति तेव्हा मात्र छात्रः पाठम पठति. छात्रः श्लोकम पठति विद्यार्थी श्लोक वाचतो. छात्रः लेखम पठति विद्यार्थी एक लेख वाचतो. छात्रः कविताम पठति विद्यार्थी कविता वाचतो. छात्रः नाटकम पठति म्हणजे विद्यार्थी एक नाटक वाचतो. आता खरे पाहता नाटक ही एक दृश्यकला आहे, म्हणजे नाटक पाहिल्या जातं, परंतु नाटक हे वाचल्यासुद्धा जातं. म्हणजे बहुतांश संस्कृत नाटके ही वाचनीय आहेत. आता यामध्ये हे जे शब्द आहेत आपण उत्तर म्हणून वापरलेले आहेत, यामध्ये काय बदल झालेला आहे आपल्या लक्षात येईल की मूळ शब्द पाठः, श्लोकः, लेखः, कविता किंवा नाटकम असे आहेत, परंतु द्वितीया विभक्तीमध्ये आल्यानंतर मात्र त्यांचं स्वरूप थोडंसं बदललं. त्यामध्ये आपल्याला म पाहायला मिळतो. पाठम, श्लोकम, लेखम, कविताम, नाटकम.
आता आपण उदाहरणं पाहूया. या उदाहरणांच्याद्वारे आपल्याला लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे. बघा, छात्रः विद्यालयं गच्छति. इथे या वाक्याचा अर्थ होतो विद्यार्थी शाळेत जातो. परंतु शाळेत गेल्यानंतर काय होतं, शिक्षकः छात्रं पाठयति. बघा उदाहरण बघा, छात्रः या शब्दाचं छात्रं कसं झालं. आता छात्रः गच्छति या पहिल्या वाक्यामध्ये गच्छति म्हणजे जाण्याची क्रिया स्वतः विद्यार्थी करत होता. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये शिक्षकः पाठयति. पाठयति म्हणजे शिकवतो. तर शिकवण्याची क्रिया विद्यार्थी करतो आहे का? नाही. तर शिकवण्याची क्रिया करणारा आहे तो शिक्षकः, आणि ज्यावर शिकवण्याची क्रिया होते तो आहे छात्र, छात्रम. म्हणून इथे द्वितीय विभक्तीचा प्रयोग केलेला आहे. थोडक्यात द्वितीय विभक्ती म्हणजे आपल्या वाक्याचं कर्म असतं. कर्म जे आहे ते दर्शविण्यासाठीच द्वितीय विभक्तीचा प्रयोग होतो. छात्रः विद्यालयं गच्छति, शिक्षकः छात्रं पाठयति. पुढे बघा, पुस्तके कविता अस्ति. कविता आहे. कविता कुठे आहे? पुस्तकात आहे. पुस्तके कविता अस्ति, छात्रः कवितां पठति. बघा, कविता या शब्दाचं कवितां कसं झालं? छात्रः कवितां पठति. आता पठति म्हणजे वाचतो. आता वाचण्याची क्रिया इथे कविता करते आहे की विद्यार्थी करतो आहे? विद्यार्थी करतो आहे, म्हणून आपण छात्रः पठति असं म्हणतो. परंतु काय वाचल्या जाते आहे? विद्यार्थी वाचल्या जातो आहे की कविता वाचल्या जाते आहे? हे आपल्याला कसं कळेल? तर ते कळण्याचा मार्ग म्हणजे द्वितीय विभक्ती. आता इथे द्वितीय विभक्तीमध्ये कविता हा शब्द आहे, म्हणजे आपण कविताम असं म्हटल्यानंतर तो द्वितीयमध्ये जातो. म्हणजे इथे कविता वाचल्या जाते आहे, विद्यार्थी वाचल्या जात नाही आहे. पुस्तके कविता अस्ति, पुस्तकात कविता आहे, छात्रः कवितां पठति आणि विद्यार्थी कविता वाचतो. सूर्यः उदयति. पुढचं वाक्य आहे सूर्य उगवतो, आणि सौरः सूर्यं प्रणमति. आता इथे सौर शब्दाचा अर्थ सूर्यभक्त असा आहे. तर सूर्यभक्त जो आहे हा नमस्कार करतो. कोणाला नमस्कार करतो? तर सूर्याला नमस्कार करतो. तर थोडक्यात मराठीमध्ये आपण जो ला हा प्रत्यय वापरतो, विभक्ती प्रत्यय, तो द्वितीय विभक्तीचा आहे. तर सौरः उदयति आणि सूर्यः उदयति आणि सौरः म्हणजे सूर्यभक्तः सूर्यं प्रणमति. पुढचं वाक्य बघा, रावणः रणम् आगच्छति. रणांगणात रावण येतो. कोण येतो रणांगणामध्ये? रावण येतो. आणि पुढे काय होतं? रामः रावणं मारयति. आणि तिथे आलेल्या रावणाला राम मारतो. रावणः रणम् आगच्छति, रावण रणांगणामध्ये येतो, आणि रामः रावणं मारयति, आणि तिथे आल्यानंतर राम रावणाला मारतो. पुढचं वाक्य बघा, भक्तः ईश्वरं भजते. भक्त ईश्वराची भक्ती करतो, आणि ईश्वरः भक्तं रक्षति. इथे बघा, कर्ता आणि कर्म हे यांची आलटापालट झालेली आहे. पहिल्या वाक्यामध्ये भजन करण्याची क्रिया भक्त करतो, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये रक्षण करण्याची क्रिया ईश्वर करतो. तर भक्तः ईश्वरं भजते, भक्त ईश्वराचं भजन करतो, आणि ईश्वरः भक्तं रक्षति म्हणजे ईश्वर भक्ताची रक्षा करतो. ग्रंथालये पुस्तकम् अस्ति. ग्रंथालये किम् अस्ति? ग्रंथालये पुस्तकम् अस्ति. माफ करा, इथे ग्रंथालये हे इथं विसर्ग लिहिलेला आहे, तो विसर्ग इथे नसावा, हा एक मुद्रण दोष आहे. तर ग्रंथालये पुस्तकम् अस्ति आणि अहम पुस्तकं पठामि. आता इथे पुस्तकम हा शब्द नपुंसकलिंगाचा आहे, आणि नपुंसकलिंगामध्ये प्रथमासुद्धा म लागूनच बनत असल्यामुळे इथे नपुंसकलिंगामध्ये आपल्याला बदललेलं रूप दिसत नाही. ग्रंथालये पुस्तकम् अस्ति अहम पुस्तकं पठामि. बघा, आता द्वितीय विभक्तीमध्ये जे आपण शब्द पाहिले, विद्यालयः, कविता, सूर्यः, रावणः, भक्तः, पुस्तकम, हे मूळ शब्द होते. आणि जेव्हा आपण त्यांना द्वितीय विभक्ती लावतो तेव्हा त्याला हलंतम लागतो. विद्यालयम म्हणजे शाळेला, कविताम म्हणजे कवितेला, सूर्यम सूर्याला, सूर्यम प्रणमति म्हणजे सूर्याला नमस्कार करतो, रावणः म्हणजे रावण स्वतः, आणि रावणम म्हणजे रावणाला, रामः रावणं मारयति म्हणजे राम रावणाला मारतो. भक्त हा मूळ शब्द, स्वतः भक्त स्वतः, आणि भक्तम म्हणजे भक्ताला.
पुस्तकम आणि पुस्तकम. बघा इथे दोन्ही ठिकाणी पुस्तकम आहे, कारण की नपुंसक लिंगाचा शब्द असतो आणि नपुंसक लिंगामध्ये दोन्ही रूपं सारखे दिसतात. आता इथे काय बदल झालेला आहे आपण नीट लक्षात घ्यायचं आहे. आता पुढे आणखी एक गोष्ट मला आपल्याला सांगायची अशी आहे की जर आता इथे आपल्याला हलंत म दिसतो आहे, परंतु पुढे जर एखादे व्यंजन आलं तर त्या मचा मात्र अनुस्वार करावा लागतो. हे आपण मोनुस्वार या संधीमध्ये आधीच शिकलेलो आहोत. असो, आता यांचा आपण अभ्यास करूया. शिक्षकः किं पाठयति, माता किं पचति. म्हणजे शिक्षक काय शिकवतात, आई काय पचती म्हणजे स्वयंपाक करते, म्हणजे आई काय शिजवते. सूर्यः किं ददाति, सूर्य काय देतो. सेवकः किं करोति, सेवक काय करतो. सैनिकः किं करोति, सैनिक काय करतो. पत्रवाहः किं आनयति, म्हणजे पत्रवाह कोण याचा आपण अंदाज करावा. सोपा शब्द आहे, आपल्याला सहज कळेल. पत्रवाह किं आनयति, पत्रवाह काय आणतो. आणि या प्रश्नांची उत्तरे आपण मला जरूर कळवा. सोपे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्वितीय विभक्तीचा वापर करून द्यायची आहेत. आता आपण आतापर्यंत जे शिकलो आहोत, द्वितीय विभक्तीचं साधारण रूप शिकलो आहोत एकवचनामध्ये फक्त. परंतु जसे की आपल्याला माहिती आहे की संस्कृत भाषेमध्ये शब्दांचे अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारांच्या दृष्टिकोनातून वचन आणि लिंग आणि शब्दांचा अंतस्वर्ण या अनुसार द्वितीय विभक्तीची कशी रूपे होतात हे आता आपल्याला पाहायचं आहे. बघा, एक तक्ता आपल्याला दिसतो आहे आणि या तक्त्यामध्ये विविध प्रकारचे जे शब्द आहेत त्यांच्या दृष्टीने द्वितीय विभक्तीची रूपे कसे होतात हे आपल्याला दाखवलेलं आहे. अकारांत शब्द असेल तर रामम, रामौ, रामान पुल्लिंगामध्ये एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. आता राम हा शब्द प्रातिनिधिक आहे, याऐवजी आपण दुसरे शब्द जरी वापरले तरी रूपे अशीच होणार. उदाहरणार्थ राम या शब्दाच्या ऐवजी आपण देव शब्द वापरला तर देवम, देवौ, देवान. त्यानंतर शिव शब्द वापरला तर शिवम, शिवौ, शिवान. महेश शब्द वापरला तर महेशम, महेशौ, महेशान. अशा प्रकारची रूपे होतात. यांचा अर्थ काय होईल तर रामम म्हणजे रामाला, रामौ म्हणजे दोन रामांना आणि रामान म्हणजे अनेक रामांना. मी जर इथे बालक शब्द वापरला तर बालकम, बालकौ आणि बालकान अशी रूपे होतील. आता त्यापैकी बालकम म्हणजे बालकाला, मुलाला, बालको म्हणजे दोन मुलांना आणि बालकान म्हणजे सगळ्या मुलांना. याच पद्धतीने अन्य सगळ्या शब्दांच्या रूपांची अर्थ आहेत आणि त्यांचं निरीक्षण करून हे रूपं पाठ करून आपल्याला ठेवायची आहेत, जेणेकरून यापैकी कोणताही शब्द जरी आला तरी त्याची रूपे आपल्याला माहिती जर असली तर आपण त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करू शकतो. आता आपण बहुवचनाचा अभ्यास करूया. आतापर्यंत आपण एकवचनाचा अभ्यास केला. एकवचनामध्ये सगळ्या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याला आपल्याला दिसतो एकवचनामध्ये. उदाहरणार्थ रामम. पुढे हरी शब्द आहे, हरिम म्हणजे हरीला. भानू शब्द आहे, भानुम म्हणजे भानूला. त्याचप्रमाणे इतरसुद्धा शब्द. पण बहुवचनामध्ये मात्र थोडे वेगळे रूपं होतात, ते आपण आता पाहूया. सगळ्यात आधी पुल्लिंग जे शब्दांचा आपल्याला एक तक्त्यामध्ये स्तंभ दिसतो आहे त्याचा आपण अभ्यास करूया. बघा, आंजनेयः राक्षसं मारयति. इथे आंजनेयः या शब्दाचा अर्थ आहे हनुमान, मारुती. तर आंजनेयः राक्षसं मारयति म्हणजे काय तर हनुमान राक्षसाला मारतो. परंतु जर मला म्हणायचं असेल की हनुमान अनेक राक्षसांना मारतो तर काय होईल. आता इथं मार खाणारे जे राक्षस आहेत हे अनेक आहेत. आता राक्षसम म्हणजे राक्षसाला असा इथं अर्थ होतो, परंतु राक्षसांना असा जर मला अर्थ पाहायचा असेल तर मला बहुवचन करावं लागेल. इथे राक्षस हा शब्द अकारांत आहे, पुल्लिंग आहे, म्हणून रामम, रामौ, रामांसारखा राक्षसम, राक्षसौ, राक्षसान. म्हणजे माझं वाक्य होईल आंजनेयः राक्षसान् मारयति. हनुमान राक्षसांना मारतो. शिक्षकः पाठं पाठयति. शिक्षक धडा शिकवतात असा इथे अर्थ आहे. आणि मला जर म्हणायचं असेल शिक्षक धडे शिकवतात तर कसं होईल. पाठम म्हणजे एक पाठ, तर याचीच रूपे काय होतील पाठम, पाठौ, पाठान. जसे रामम, रामौ, रामान तसेच पाठम, पाठौ, पाठान. पाठम एकवचन आणि पाठान बहुवचन. म्हणून इथे वाक्य होईल शिक्षकः पाठान पाठयति, की शिक्षक हे धडे शिकवतात.
पुढे आहे छात्रः श्लोकं लिखति. विद्यार्थी श्लोक लिहितो, म्हणजे एक श्लोक लिहितो. आणि जर मला म्हणायचं असेल अनेक श्लोक लिहितो तर श्लोकम श्लोकौ श्लोकान, म्हणजे इथे वाक्य होईल छात्रः श्लोकान लिखति, म्हणजे विद्यार्थी अनेक श्लोक लिहितो. बघा, श्लोकम लिखति एक श्लोक लिहितो आणि श्लोकान लिखति अनेक श्लोक लिहितो. आता पुढे हा वेगळ्या प्रकारचा शब्द आहे बघा. हा इकारांत शब्द आहे आणि हा आहे, आपण जर या बाजूला असलेल्या कोष्टकामध्ये पाहिलं तर पुल्लिंग हा एक स्तंभ आहे आणि त्यामध्ये हरी हा शब्द आपल्याला दिसतो आहे. हरी हा शब्द इकारांत आहे. त्याचप्रमाणे मुनी हा शब्दसुद्धा इकारांत आहे. आता आपलं जे पुढचं वाक्य आहे राजा मुनीम नमती, म्हणजे राजा मुनीला नमस्कार करतो, अशाच प्रकारचं हरी शब्दाचं आहे. तर हरीम हरी हरीन अशी रूपं होतात. त्याचप्रकारे मुनी शब्दाची सुद्धा द्वितीया मुनीम मुनी मुनीन अशी होईल. म्हणून आपलं वाक्य होईल राजा मुनीन नमती. बघा, राजा मुनीम नमती म्हणजे राजा मुनीला नमस्कार करतो आणि राजा मुनीन नमती म्हणजे राजा मुनींना नमस्कार करतो. तर अशा प्रकारे आपण पुल्लिंगाचा छोटासा अभ्यास केला. बघा, ही जी वाक्ये आहेत ही प्रातिनिधिक वाक्ये आहेत. इथे आपण ज्या पद्धतीनं वाक्यांची रचना केली त्याच पद्धतीनं आपण अन्य वाक्यांची सुद्धा रचना करू शकता. आता आपण स्त्रीलिंग शब्दांचा अभ्यास करूया द्वितीय विभक्तीमध्ये. इथे थोडासा बदल आहे, परिवर्तन आहे. काय परिवर्तन आहे आपण लक्षात घ्यायचं आहे. बघा, मालाकारः मालाम निर्माती. पहिलं वाक्य आपण इथं पाहू शकतो. मालाकारः म्हणजे माळी. माळी काय करतो? मालाम निर्माती म्हणजे माळ बनवतो. आणि बहुवचनामध्ये मात्र मालाकारः मालाहा निर्माती म्हणजे माळी जो आहे हा अनेक प्रकारच्या माला बनवतो. आता इथे रूप कसं झालं? द्वितीय विभक्ती बघा, रमाम रमे रमाहा. स्त्रीलिंगाचा जो स्तंभ आपल्याला बाजूच्या कोष्टकामध्ये दिसतो आहे त्यामध्ये आपण पाहूया पहिला शब्द रमाम रमे रमा रमाहा. त्याचप्रमाणे मालाम माले मालाहा. आता आपण आपल्या दुसऱ्या वाक्याकडे जाऊया. बालकः रोटिकाम अखादत. या वाक्याचा अर्थ काय? तर मुलाने पोळी खाल्ली. बालकः रोटिकाम अखादत. अखादत म्हणजे खाल्ली. तर मुलाने पोळी खाल्ली. आता आपल्याला म्हणायचं आहे मुलाने पोळ्या खाल्ल्या. पोळ्या. तर रोटिकाम म्हणजे एक पोळी आणि रोटिकाहा म्हणजे अनेक पोळ्या. जसं रमाम रमे रमाहा त्याच पद्धतीने रोटिकाम रोटिके रोटिकाहा. पुढचं वाक्य आहे प्रवहत जलम नदीम गच्छती. प्रवहत म्हणजे वाहतं, जलम म्हणजे पाणी. तर वाहतं पाणी कुठे जातं? नदीम गच्छती नदीला जाते. आणि आता आपल्याला जर असं म्हणायचं असेल वाहतं पाणी नद्यांना जाऊन मिळते, तर इथे मात्र नदी हा जो शब्द आहे बहुवचनामध्ये येईल. आणि आपण बघू शकतो स्त्रीलिंगाचा जो स्तंभ आहे त्यामध्ये नदीम नद्यौ आणि नदीही अशी रूपे आहेत. तर जोही कोणता दीर्घ इकारांत शब्द आहे त्याची रूपे होतील प्रवहत जलम नदीही गच्छती. शेवटचं वाक्य बघा, कृष्ण हा धेनुम पालयती. धेनू म्हणजे गाय आणि कृष्ण हा धेनुम पालयती म्हणजे कृष्ण गाय पाळतो. पण आपल्याला माहिती आहे कृष्णाकडे फक्त एक गाय नव्हती, तर कृष्णाकडे अनेक गायी होत्या. मग तो अनेक गायींना पाळतो. मग अशा वेळेस कृष्ण हा धेनूः पालयती. कृष्ण गायींना पाळतो. आता आपण नपुंसकलिंगामध्ये जाऊया. नपुंसकलिंगाचा विशेष असा आहे की आपण याआधी प्रथमा विभक्तीमध्ये सगळी रूपे पाहिलीत. तीच रूपे जशीच्या तशी आपण नपुंसकलिंगामध्ये द्वितीय विभक्ती म्हणून वापरतो. नपुंसकलिंगामध्ये प्रथमा आणि द्वितीया ही दोन्ही रूपे सारखीच दिसतात, त्यांच्यामध्ये भेद अंतर नसते. हे आपल्याला इथं स्पष्ट केलं पाहिजे. आपण सर्वांनी करता मी हे नमूद करतो आहे. बघा, बालकः फलम खादती म्हणजे मुलगा फळ खातो. तेच वाक्य होईल बालकः फलानी खादती म्हणजे मुलगा फळे खातो. बघा, इथे आपल्याला कोष्टकामध्ये आपल्या बाजूच्या सारणीमध्ये नपुंसकलिंगाचा जो स्तंभ आहे त्यात वनम वने वनानी असे 3 रूपं आहेत.
त्याच पद्धतीने फलम शब्दाचे सुद्धा होतील फलम फले फलानी. त्याच पद्धतीने पुस्तकम शब्दाचे सुद्धा होतील पुस्तकम पुस्तके पुस्तकानी. दुसरा वाक्य जे आपल्याला आहे, छात्रः पुस्तकं पठति, म्हणजे विद्यार्थी पुस्तक वाचतो. परंतु एकच पुस्तक वाचतो का, अनेक पुस्तक वाचतो, खूप सारी पुस्तके वाचतो. तर अशा अर्थाने छात्रः पुस्तकानि पठति, म्हणजे विद्यार्थी अनेक पुस्तके वाचतो. पुढचं वाक्य आहे, वक्ता वाक्यम वदती. वक्ता म्हणजे बोलणारा, वाक्यम वदती म्हणजे वाक्य बोलतो. आणि वक्ता वाक्यानी वदती म्हणजे वक्ता खूप सारी वाक्ये बोलतो. पुढचं वाक्य आहे, आंजनेयः अस्ति त्रोटयति. आता हा बघा, अस्ति हा इकारांत शब्द आहे, ह्रस्व इकारांत, आणि अशा शब्दांची रूपे थोडीशी वेगळी चालतात, आपल्याला ते समजून घेतले पाहिजेत. आंजनेय म्हणजे हनुमान हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि जेव्हा हनुमान लढाई करायला लागतो तेव्हा समोर असलेल्या राक्षसांच्या जी राक्षसं आहेत त्यांच्या धडाधडा त्यांची हाडं मोडायला सुरुवात करतो, हड्डिया तोड देता आहे. तो आंजनेयः अस्ति त्रोटयति म्हणजे हनुमान हाड मोडतो. आणि त्याच ऐवजी बहुवचनामध्ये मात्र हड्डिया तोडता आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आंजनेयः अस्थीनि त्रोटयति, म्हणजे हनुमान हाडे मोडतो राक्षसांची. बरं का, आपल्यासारख्या संस्कृतप्रेमी लोकांची हाडे अजिबात हनुमान मोडत नाहीत, तर आपल्यावर हनुमंताची कृपा असते. तर अशा पद्धतीने आपण जी नामे आहेत त्यांची रूपे पाहिली. आता आपण सर्वनामं जी आहेत त्यांची द्वितीया कशी होते आपण त्याचासुद्धा अभ्यास करूया. बघा, हा एक तक्ता आहे आणि या तक्त्यामध्ये किम, तत्, एतत्, युष्मत आणि अस्मत या शब्दांची रूपे आहेत. आपण सर्वांनी हे कोष्टक पाठ करावं जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. याची पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंगाची सुद्धा रूपे आहेत. आणि जवळपास म्हणतो आहे मी, आपण याआधी जी रूपे पाहिलीत तशीच रूपे इथं होतात. जसं उदाहरणार्थ रामम रामो रामान, त्याच पद्धतीने कम कौ कान, तम तौ तान, एतम एतौ एतान अशी रूपे आहेत. फारसा बदल यांच्यामध्ये नाही. आणि आपल्याला अगदी वेगळी रूपे जर पाहायची असतील तर ती युष्मत आणि अश्मत या शब्दामध्ये दिसतात. युष्मत म्हणजे तू, अस्मत म्हणजे मी. आणि युष्मत शब्दाची रूपे आहेत त्वाम, युवाम, युष्मान म्हणजे तुला, तुम्हा दोघांना आणि तुम्हा सगळ्यांना. आणि अस्मत शब्दाची रूपे आहेत, अस्मत म्हणजे मी, तर याची रूपे आहेत माम. माम म्हणजे मला, आवाम म्हणजे आपण आपल्या दोघांना, आणि अस्मान म्हणजे आपण सगळ्यांना. तर आता यांचा आपण सर्वांनी हा व्हिडिओ थांबवून कृपया एकदा ही सगळी रूपे पाहावीत, ती कंठस्थ करावीत. आणि आता आपण याचा अभ्यास करूया काही वाक्यांच्याद्वारे. बघा, सह रामः अस्ति. आता इथे सह हे एक सर्वनाम आहे. आणि पुढचं वाक्य बघा, आंजनेयः तं प्रणमति. बघा, तो राम आहे आणि हनुमान त्याला नमस्कार करतो. तर इथे त्याला हा जो शब्द आहे हा शब्द द्वितीया विभक्तीमध्ये आहे. कसा असं ओळखायचा हा, तर आंजनेय म्हणजे हनुमान कोणाला नमस्कार करतो, त्याला नमस्कार करतो. तो कोण, तर तो राम. सह रामः अस्ति, तो राम आहे. आंजनेयः तं प्रणमति. तर बहुवचनामध्ये बघा, ते राक्षसाः सन्ति. आता ते राक्षस आहेत, त्यांना मारुती नमस्कार करतो का, नाही. आंजनेयः तान मारयति. ते राक्षसाः सन्ति तान मारयति. तान म्हणजे त्यांना. आता स्त्रीलिंगाचं उदाहरण आहे, सा माला अस्ति. ती माळ आहे. तो हार आहे, आपण हारसुद्धा म्हणतो त्याला. मालाकारः ताम निर्माती. म्हणजे माळी जो आहे हा तिला बनवतो. सा म्हणजे ती आणि ताम म्हणजे तिला. त्याचप्रकारे बहुवचन, ताः मालाः सन्ति. त्या माळी आहेत. आणि मालाकारः ताः विक्रीणाति. आणि जो मालाकार आहे तो त्यांना विकतो. आता इथे दोन्ही रूपे सारखीच दिसतात. नपुंसक लिंगाचं उदाहरण बघूया. तत् पुस्तकम अस्ति. ते पुस्तक आहे. आणि छात्रः तत् पठति. आणि विद्यार्थी ते वाचतो. बहुवचन बघूया. तानि पुस्तकानि सन्ति. ती पुस्तके आहेत. आणि छात्रस्तानि पठति. आणि विद्यार्थी त्यांना वाचतो. आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की नपुंसक लिंगामध्ये प्रथमा
आणि द्वितीया दोन्ही रूपे सारखे दिसतात, तिथं भेद दिसत नाही. जसं आपण सगळ्यात पहिलं वाक्य बघा पुल्लिंगामध्ये, सह रामः अस्ति आंजनेयः तं प्रणमति. इथे सह म्हणजे तो, तम म्हणजे त्याला, अशी वेगवेगळी रूपे दिसतात. ते म्हणजे ते आणि तान म्हणजे त्यांना वेगळी रूपे दिसतात. तशी नपुंसकलिंगात मात्र दिसत नाहीत. ते आपल्याला संदर्भाने समजून घ्यावं लागतं. आता पुढचा अभ्यास आहे अस्मद आणि युष्मत शब्दांचा. बघा इथे अस्मद शब्दाचा वापर करतो आहे. अहम शिक्षकः अस्मि, मी शिक्षक आहे. आणि छात्राः माम प्रश्नं पृच्छन्ति, आणि विद्यार्थी मला प्रश्न विचारतात. अहम म्हणजे मी आणि माम म्हणजे मला. बहुवचन बघूया. वयम मानवाः स्मः, वयम म्हणजे आपण मानव आहोत. ईश्वरः अस्मान् रक्षति, आणि ईश्वर आपली रक्षा करतो. वयम म्हणजे आपण सारे आणि अस्मान म्हणजे आपल्या सगळ्यांना. आता इथे युष्मत शब्दाचा वापर करतो आहे. त्वम छात्रः असि, तू विद्यार्थी आहेस. शिक्षकः त्वाम पाठयति, आणि शिक्षक तुला शिकवतात. बहुवचन बघूया. यूयम छात्राः स्थ, तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. आणि शिक्षकः युष्मान् पाठयति, आणि शिक्षक तुम्हा सगळ्यांना शिकवतो. तर अशा पद्धतीने आपण यांचा अभ्यास केलेला आहे. आता पुढचा भाग आहे बघा, उपपद विभक्ती. आता उपपद विभक्ती हे काय प्रकरण आहे, तर आतापर्यंत आपण पाहिलं की वाक्यामध्ये जे कर्म असते, म्हणजे थोडक्यात काय, या प्रश्नाने उत्तर मिळू शकणारे जे शब्द आहेत त्यांच्याकरताच आपण द्वितीय विभक्ती वापरली होती. उदाहरणार्थ, राम रावणाला मारतो. तर राम कोणाला मारतो, तर कोणाला या प्रश्नाचं उत्तर आहे रावण. तर अशा प्रश्नांची उत्तरे ज्या शब्दांनी मिळतात त्यांनाच आपण द्वितीय विभक्तीचा वापर केला होता. परंतु काही ठिकाणी अपवाद असतात. ते अपवाद उपपद विभक्तीद्वारे आपण समजून घेऊया. बघा, अधि आणि तिष्ठती किंवा वसती असा जर आपल्याला क्रियापदांचा योग दिसला तर अशा ठिकाणी आपल्याला द्वितीय विभक्ती वापरावी लागते. उदाहरणार्थ, पहिलं वाक्य बघा इथं, व्याघ्रः वनम अधितिष्ठती. आता इथं मला स्पष्ट केलं पाहिजे की अधितिष्ठती या शब्दाचा अर्थ आहे राहतो, आणि व्याघ्रः अधितिष्ठती म्हणजे व्याघ्र राहतो, वाघ राहतो. वाघ कुठे राहतो, वाघ वनात राहतो. आता मला एक सांगा, वन हे कर्म आहे का, किंवा वाघ कोणाला राहतो, किंवा वाघ कोणास राहतो, असं उत्तर इथं वनम हे आहे का, नाही. तर कुठे राहतो हे उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे इथे द्वितीय विभक्ती चालत नाही. तरी तिथं सप्तमी विभक्तीचा वापर केला जातो. सप्तमी विभक्ती आपण नंतर शिकूया. परंतु आता मात्र आपल्याला एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अधितिष्ठती हे जर क्रियापद असेल तर त्या वाक्यामध्ये आपल्याला द्वितीय विभक्तीचा वापर करावा लागतो. म्हणजे व्याघ्रः वनम अधितिष्ठती. किंवा दुसरं उदाहरण, विष्णुः वैकुंठम अधिवसती. आता खरं पाहता विष्णुः अधितिष्ठती, माफ करा, विष्णुः अधिवसती याही क्रियापदाचा अर्थ तोच आहे. विष्णू राहतो. कुठे राहतो, वैकुंठात राहतो. काय राहतो असं उत्तर आहे का, नाही. आतापर्यंत जे आपण द्वितीय विभक्तीची सगळी जे पाहिले त्यामध्ये काय किंवा कोणाला अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली होती. उदाहरणार्थ, छात्रः पाठं पठती, विद्यार्थी काय शिकतो, किंवा विद्यार्थी काय वाचतो, किंवा रामः रावणं मारयति, राम कोणाला मारतो. या दोन प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. परंतु विष्णुः वैकुंठम अधिवसती या वाक्यामध्ये विष्णू काय राहतो असं हे वाक्य आहे का, नाही. तरीही सुद्धा अधिवसती असं क्रियापद जर असेल तर आपण द्वितीय विभक्ती वापरू शकतो. नवे वापरावी लागते. विष्णुः वैकुंठम अधिवसती म्हणजे विष्णू वैकुंठाला राहतात असं हे आहे. दुसरा प्रकार आहे कोणताही शब्द मी कंसात घेतलेला आहे, आणि हा शब्द या शब्दाच्या पुढे जर अभितः, परितः किंवा उभयतः या तीनपैकी कोणताही एखादा शब्द असेल
तर जो शब्द त्याच्या आधी आहे त्या शब्दाला आपल्याला द्वितीय विभक्ती लावावी लागते. आता इथे मी स्पष्ट केलं पाहिजे, अभितः या शब्दाचा अर्थ आहे चारी बाजूंनी, परितः याही शब्दाचा अर्थ आहे चोहीकडे त्याच्या आजूबाजूला, आणि उभयतः म्हणजे दोन्ही बाजूला. उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण, गृहम अभितः वृक्षाः सन्ति. या वाक्यामध्ये अभितः हा शब्द बघा, अभितःच्या आधी कोणता शब्द आहे? गृह. गृह शब्द द्वितीय विभक्तीमध्ये आहे, गृहम अभितः. आणि पुढे आहे वृक्षाः सन्ति. वृक्षाः सन्ति झाडे आहेत. आता मला सांगा, या वाक्याचा मराठी अर्थ होतो, घराच्या बाजूला किंवा घराच्या चोहीकडे घराच्या सर्व बाजूंनी झाडी आहेत, झाडे आहेत, वृक्ष आहेत. आता काय चारी बाजूंना झाडे आहेत असा इथं प्रश्न होतो का? किंवा कोणास चारी बाजूंनी झाडे आहेत असा प्रश्न होतो का? नाही होत. तरीही अभित हा शब्द जर असेल तर गृह शब्द द्वितीय विभक्तीमध्ये जाईल, गृहम अभितः वृक्षाः सन्ति. याच पद्धतीने बाकीसुद्धा आपल्याला वाक्य बनवता येतात. पुढचं उदाहरण बघा, पृथ्वी सूर्यम परितः भ्रमती. इथे पृथ्वी म्हणजे पृथ्वी, भ्रमती म्हणजे फिरते. पृथ्वी फिरते. कुठे फिरते? तर सूर्यम परितः भ्रमती. सूर्याच्या चारी बाजूंनी फिरते. सूर्याच्या परित म्हणजे त्याला असं त्याच्या वर्तुळात फिरते. आता इथे पृथ्वी काय फिरते असा प्रश्न निर्माण होतो का? पृथ्वी कोणास फिरते असा प्रश्न होतो का? नाही. तरीही परितः हा शब्द जर असेल तर आपण सूर्य शब्दाला द्वितीय लावली पाहिजे. पृथ्वी सूर्यम परितः भ्रमती. इथं सूर्यस्य परितः सूर्याच्या भोवती असा आपल्याला वापरता येत नाही. पुढे आहे नदीम उभयतः वृक्षाः सन्ति. आता या वाक्याचा जर मी आपल्याला स्पष्टपणे मराठी अर्थ सांगितला तर नदीच्या दोन्ही बाजूंनी झाडे आहेत. खरं तर इथं नदीच्या दोन्ही बाजूंनी, उभयतः म्हणजे दोन्ही बाजूंनी, आणि वृक्षाः सन्ति झाडे आहेत. आता इथे बघा, नदी हा जो शब्द आहे, हा शब्द जर आपल्याला उत्तर म्हणून हवा असेल तर काय दोन्ही बाजूंनी झाडे आहेत असा प्रश्न होतो का? किंवा कोणास दोन्ही बाजूंनी झाडे आहेत असं प्रश्न होतो का? नाही. इथं प्रश्न काय आहे? कोणाच्या दोन्ही बाजूंनी झाडे आहेत, षष्ठी विभक्ती होणार. परंतु तरीही उभयतः हा शब्द असा आहे जो जबरदस्तीने नदी शब्दाला द्वितीय विभक्तीत आणतो, जरी तिचं काम नसलं तरीही. द्वितीय विभक्तीचं काम केव्हा येणार? जर प्रश्न आपला काय किंवा कोणास असा असेल तर. परंतु इथे मात्र उभयतः, परितः आणि अभितः हे तीन शब्द असले तर त्यांच्या आधीच्या शब्दाला आपल्याला द्वितीय विभक्ती लावून टाकायची असते. तिसरा प्रकार आहे विना. या विना शब्दाच्या आधीसुद्धा आपण द्वितीय विभक्ती वापरली पाहिजे. उदाहरणार्थ, जलम विना जीवनम नास्ति. आता इथे विना शब्द आहे, विनाच्या आधी जल हा शब्द आहे आणि तो आहे द्वितीय विभक्तीमध्ये. विना शब्दाच्या आधी जो कोणता शब्द असेल तो द्वितीय विभक्तीमध्ये येईल. जलम विना जीवनम नास्ति. पाण्याशिवाय जीवन नाही. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण आहे, अभ्यासम विना प्रगतीही नास्ति. अभ्यासाशिवाय, विना शब्दाचा अर्थ शिवाय असा होतो, तर अभ्यासाशिवाय प्रगती नाही. तर अशा पद्धतीने आपण द्वितीय विभक्तीचा अभ्यास केलेला आहे. आपल्याला जर या द्वितीय विभक्तीमध्ये काही शंका, समस्या, प्रश्न असतील तर आपण मला जरूर विचारू शकता. धन्यवाद. आपण इथे थांबतो आहोत. पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा भेटूया. पुनर्मिलाम. हरि ओम.